केमिस्ट्रीमध्ये ना काही संयुग म्हणजे कंपाऊंड्स असतात. कमाल आहेत. सुंदर रंग, विचित्र चुंबकीय गुणधर्म. पण हे असं का होतं? या एकाच प्रश्नाचं उत्तर शोधायला दोन मोठ्या थिअरीज उभ्या ठाकल्या. एक होती व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी आणि दुसरी क्रिस्टल फील्ड थिअरी. आज आपण याच वैज्ञानिक लढाईचा निकाल पाहणार आहोत. कोण जिंकलं आणि महत्वाचं म्हणजे का जिंकलं. चला, एका सोप्या पण खूप इंटरेस्टिंग प्रयोगाने सुरुवात करूया. समजा कॉपर सल्फेटचं एक स्वच्छ निळं द्रावण आहे. त्यात आपण अमोनिया टाकला आणि काय जादू होते? त्याचा रंग एकदम गडद, चमकदार निळा होतो. पण असं का? म्हणजे या एका साध्या रंगाच्या बदलामागे कोणतं मोठं वैज्ञानिक रहस्य दडलं असेल? हेच ते कोडं आहे आणि हेच सोडवण्यासाठी या दोन थिअरीज जन्माला आल्या. तर ह्या रहस्याला सगळ्यात आधी हात घातला व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीने. शॉर्टमध्ये आपण तिला व्हीबीटी म्हणूया. आणि तिचा फोकस, तिचा मुख्य उद्देश एकच होता. हे जे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आहेत ना, त्यांचा नेमका 3D शेप म्हणजे आकार कसा असतो हे शोधून काढणं. व्हीबीटीची कल्पना खूप सरळ आहे. ती म्हणते की हे सगळं एका पार्टनरशिपसारखं आहे. एक लिगँड असतो, तो आपल्या इलेक्ट्रॉनची जोडी मेटल आयनच्या एका रिकाम्या ऑर्बिटलमध्ये ठेवतो आणि या शेअरिंगमधूनच एक मजबूत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. म्हणजे व्हीबीटीसाठी सगळा खेळ इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीचा आहे. सिंपल. आणि व्हीबीटीची काम करायची पद्धत एकदम स्टेप बाय स्टेप आहे. पहिलं काय होतं? लिगँड इलेक्ट्रॉन देतो. मग दुसरं, मेटलची ऑर्बिटल्स एकत्र येतात, मिक्स होतात आणि हायब्रिड ऑर्बिटल्स बनवतात. यातूनच तो कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या हायब्रिडायझेशनच्या प्रकारावरूनच त्या मॉलिक्युलचा फायनल शेप ठरतो. म्हणजे कसं, एखाद्या ब्लूप्रिंटवरून इमारत बांधावी, अगदी तसंच. आणि खरं सांगायचं तर हेच व्हीबीटीचा सर्वात मोठं यश होतं. ती एखाद्या एक्सपर्टसारखी मॉलिक्युलचा 3D शेप अगदी अचूक सांगायची. D2 sp3 हायब्रिडायझेशन दिसलं की ऑक्टाहेड्रल आकार, sp3 असेल तर टेट्राहेड्रल आणि dsp2 म्हणजे स्क्वेअर प्लॅनर. जॉमेट्रीच्या बाबतीत व्हीबीटीचा शब्द म्हणजे फायनल होता. तिचा अंदाज कधीच चुकला नाही. पण आकार म्हणजे सगळं काही नसतं, बरोबर? व्हीबीटीच्या या यशामागे काही मोठे प्रश्न अनुत्तरित होते. आणि लवकरच शास्त्रज्ञांना या थिअरीमध्ये काहीतरी गडबड आहे, काहीतरी कमी आहे, हे जाणवू लागलं. हा होता पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न. व्हीबीटीने शेप तर सांगितला, पण आपण सुरुवातीला जो कॉपर कॉम्प्लेक्सचा गडद निळा रंग पाहिला होता, त्याचं काय? तो रंग आला कुठून? ह्या प्रश्नावर व्हीबीटीकडे काहीच उत्तर नव्हतं. ती पूर्णपणे शांत होती. दुसरं कोडं होतं मॅग्नेटिझमचं. काही लिगँड्स असे होते जे इलेक्ट्रॉनला एकत्र येऊन जोडी बनवायला लावत होते, याला लो स्पिन म्हणतात. तर दुसरे काही त्यांना मोकळं एकटं राहायला देत होते, म्हणजे हाय स्पिन. आणि यामुळे त्या कंपाऊंडचे मॅग्नेटिक गुणधर्म पूर्णपणे बदलून जायचे. पण काही लिगँड्स स्ट्रॉंग आणि काही वीक असं का वागतात? या काचं उत्तर व्हीबीटी देऊ शकले नाही. आणि तिसरी अडचण होती प्रेसिजनची. म्हणजे व्हीबीटी हे सांगू शकत होती की हो, या पदार्थात मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत, पण त्या किती स्ट्रॉंग आहेत, त्याचा आकडा काय, हे व्हीबीटी सांगू शकत नव्हती. हे अगदी हवामान खात्याच्या अंदाजासारखं झालं. पाऊस पडेल हे सांगता येतं, पण नक्की किती पडेल हे नाही सांगता येत. थोडक्यात सांगायचं तर व्हीबीटीने शेपचं कोडं सोडवलं, पण रंग, मॅग्नेटिझम आणि लिगँड्सची ताकद यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर ती पूर्णपणे फेल झाली होती. आता हे स्पष्ट झालं होतं की विज्ञानाला एका नव्या, जास्त पॉवरफुल थिअरीची गरज आहे. आणि मग एंट्री झाली क्रिस्टल फील्ड थिअरीची, म्हणजे CFT. हिने व्हीबीटीच्या रस्त्याने जाणं साफ नाकारलं. उलट तिने या समस्येकडे बघण्याचा एक पूर्णपणे वेगळा, अगदी रेव्होल्युशनरी दृष्टिकोन मांडला. हा खरं तर विचारांमधला एक भूकंपच होता. व्हीबीटी काय म्हणत होती? बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉनची भागीदारी आहे. CFT म्हणाली, काही नाही, इथे कोणतीही पार्टनरशिप वगैरे नाहीये. मेटलवर आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि लिगँड्स म्हणजे फक्त नेगेटिव्ह चार्जचे पॉइंट्स. त्यांच्यातला संबंध फक्त आणि फक्त इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शनचा आहे, धन आणि ऋणी यांच्यातल्या आकर्षणाचा, अगदी जसं दोन मॅग्नेट्समध्ये असतं. सोप्या भाषेत सांगायचं तर CFT म्हणते की जेव्हा हे लिगँड्स नेगेटिव्ह चार्ज मेटल आयनजवळ येतात, तेव्हा ते मेटलच्या डी ऑर्बिटल्सवर परिणाम करतात. कल्पना करा की 5 रनर्स एकाच स्टार्ट लाईनवर उभे आहेत. सगळ्यांची एनर्जी लेव्हल सारखी, पण लिगँड्स येताच त्यांच्यापैकी काहींना धक्का बसतो, ते पुढे जातात, आणि काहींना कमी, ते मागे राहतात. म्हणजे काय?
त्यांची जी समान ऊर्जा पातळी होती ती आता विभागली जाते, स्प्लिट होते. आणि हे CFTचं मूळ आहे, डी ऑर्बिटल स्प्लिटिंग. विचार करा, लिगँड्स जेव्हा येतात तेव्हा जे ऑर्बिटल्स त्यांच्या थेट समोर येतात, त्यांच्या रस्त्यात येतात, त्यांना जास्त रिपल्शन जाणवतं आणि त्यांची एनर्जी वाढते. आणि जे ऑर्बिटल्स त्यांच्या रस्त्याच्या बाजूला मधल्या जागेत असतात त्यांची एनर्जी कमी होते. झालं, एकाच एनर्जी लेवलचे 5 ऑर्बिटल्स आता 2 वेगवेगळ्या एनर्जी लेवल्समध्ये विभागले गेले. आणि आता खरी गंमत, फक्त हे एक ऑर्बिटल स्प्लिटिंगचं सूत्र VBTला न सुटलेली सगळीच्या सगळी रहस्य कशी चुटकीसरशी सोडवतं ते पाहूया. ही आहे स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज. म्हणजे काय तर लिगँड्सची त्यांच्या ताकदीनुसार लावलेली एक रांग. डावीकडचे वीक लिगँड्स ते कमी स्प्लिटिंग करतात आणि उजवीकडचे स्ट्रॉंग लिगँड्स ते जास्त स्प्लिटिंग करतात. VBTला जे कोडं सुटत नव्हतं त्या लिगँड्सच्या वागणुकीची हीच ती मास्टर की होती. आता बघा, हे सगळं किती छान जुळून येतंय. वीक लिगँड्समुळे ऑर्बिटल्समधला एनर्जी गॅप कमी असतो. त्यामुळे इलेक्ट्रॉन खालच्या ऑर्बिटलमध्ये पेअरअप करण्याऐवजी थोडी जास्त एनर्जी घेऊन वरच्या ऑर्बिटलमध्ये जाणं पसंत करतो. याला म्हणतात हाय स्पिन. याच्या अगदी उलट स्ट्रॉंग लिगँड्समुळे हा एनर्जी गॅप खूप मोठा असतो. त्यामुळे इलेक्ट्रॉन वर उडी मारूच शकत नाही, त्याला खाली जोडी बनवावी लागते आणि याला म्हणतात लो स्पिन. किती सोपं आहे. याचं एक परफेक्ट उदाहरण म्हणजे आयन. जेव्हा आयन फ्लोराईडसारख्या वीक लिगँडसोबत जोडलं जातं तेव्हा ते FeF63- हा हाय स्पिन कॉम्प्लेक्स बनवतं. यात 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात. पण तेच आयन सायनाईडसारख्या स्ट्रॉंग लिगँडसोबत FeCN63- हा लो स्पिन कॉम्प्लेक्स बनवतं, ज्यात फक्त 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो. आणि CFTने केलेलं हे बाकीत अगदी तंतोतंत जुळलं. आणि आता येऊया सगळ्यात मोठ्या रहस्यावर, रंगावर. ऑर्बिटल्सच्या स्प्लिटिंगमुळे जो एनर्जी गॅप डेल्टा नॉट तयार झालाय तो व्हिजिबल लाईटच्या एनर्जीशी जुळतो. आता काय होतं, जेव्हा पांढरा प्रकाश या कॉम्प्लेक्सवर पडतो तेव्हा तो ह्या गॅप इतकी एनर्जी असलेला एक विशिष्ट रंग शोषून घेतो. ही एनर्जी वापरून एक इलेक्ट्रॉन खालच्या लेव्हलमधून वरच्या लेव्हलमध्ये उडी मारतो. आणि मग जे रंग शोषले जात नाहीत, म्हणजे शोषलेल्या रंगाचा जो कॉम्प्लिमेंटरी कलर असतो, तोच रंग आपल्या डोळ्यांना दिसतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे टायटॅनियमचा हा कॉम्प्लेक्स. तो हिरवा-पिवळा प्रकाश ॲब्झॉर्ब करतो, म्हणून आपल्याला त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर म्हणजे जांभळा दिसतो. याच एका साध्या तत्वामुळे ट्रान्झिशन मेटलचे कॉम्प्लेक्स इतके सुंदर रंगेबेरंगी दिसतात. तर आपण दोन्ही स्पर्धकांना पाहिलं. एक आहे भूमितीचा मास्टर तर दुसरा रंग आणि चुंबकत्वाचा जादूगार. आता वेळ झाली आहे फायनल राऊंडची. दोघांची समोरासमोर तुलना करून बघूया की खरी बाजी कोण मारतं. तर निकाल अगदी स्पष्ट आहे. VBT म्हणते बॉन्ड कोव्हॅलंट आहे तर CFT म्हणते तो इलेक्ट्रोस्टॅटिक आहे. VBT जिथे रंग आणि लिगँडच्या ताकदीबद्दल काहीच बोलत नाही, तिथे CFT ते अगदी सहजपणे स्पष्ट करते. VBT फक्त गुणात्मक अंदाज लावते तर CFT आपल्याला अचूक आकडेवारी देते. सोप्या शब्दात, जर मॉलिक्यूलचा फक्त शेप जाणून घ्यायचा असेल तर VBT ठीक आहे, पण त्याचे रंग आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टीज समजून घ्यायचे असतील तर CFTच बेस्ट आहे. तर आता आपल्यासमोर 2 शक्तिशाली पण आपापल्या जागी अपूर्ण मॉडेल्स आहेत. एक आकारात एक्सपर्ट तर दुसरा गुणधर्मांमध्ये. आणि यातूनच एक मोठा इंटरेस्टिंग प्रश्न तयार होतो. VBT आकार स्पष्ट करते आणि CFT रंग आणि चुंबकत्व. मग विचार करा, काय होईल जर एखादी थिअरी या दोन्हींमधल्या सर्वोत्तम गोष्टी एकत्र घेऊन आली तर? अशी एखादी सुपर थिअरी असू शकते का, जी आकार आणि रंग या दोन्हींचं रहस्य एकाच वेळी उलगडेल? खरं तर विज्ञानाचा प्रवास इथेच थांबत नाही. तो नेहमीच पुढच्या अधिक चांगल्या उत्तराच्या शोधात असतो.